स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत सरौली सोनालेपाड़ा में महाशिवरात्रि निमित्त हर साल अखंड हरिनाम सप्ताह शोहला का भव्य आयोजन होता है, जो इस साल भी किया गया। इस अवसर पर हर साल आपको देखने को मिलता है कि मेडिकल कैंप कुछ न कुछ रहता है। तो इस साल जो है फ्री मेडिकल कैंप जो है चश्मा वाटप का है, जो आप हमारे स्क्रीन पे देख रहे हैं। और भव्य सप्ताह भी चल रहा है, जहाँ पे हजारों के तादाद में भक्तगण मौजूद थे, जो आप हमारे चैनल के स्क्रीन पे देख रहे हैं। सबसे बड़ी बात तो ये थी कि जो महाराज जी आए थे, इन्होंने अजीब तरह से कथा को जो है कहा है। क्योंकि हम इसलिए कह रहे हैं कि लोग कथा तो सुन रहे थे, खूब एंजॉय भी कर रहे थे, और उन्होंने हंसा करके जो है सबका पेट फुला दिया। ऐसा कथावाचक तो हम नहीं देखे थे। चूँकि भिवंडी में मैं कई सालों से न्यूज़ रिपोर्टिंग कर रही हूँ, लेकिन जिस तरह से इन्होंने कथा को कह रहे थे, तो भरपूर मनोरंजन लोगों को हो रहा था। बिल्कुल बोरिंग नहीं हो रहा था। लोग हंस करके जो है कथा को खूब एंजॉय कर रहे थे। तो चलिए हम दिखाते हैं। आज का दिन जो है काला का कीर्तन था, और इसका बहुत महत्व भी रहता है प्रसाद खाने के लिए। और आप देख सकते हैं सभी मेन मान्यवर जो है वहाँ पे उपस्थित है। और आप देखेंगे कि भोजन का व्यवस्था भी जो यहाँ पे बड़े तादाद पे हर साल होता है। तो इस साल भी जो है भोजन बनाया जा रहा है, जहाँ पे सभी भोजन बनाने वाले वहाँ पे अपने अपने काम पे लगे हुए हैं। तो चलिए देखते हैं वहाँ का कुछ दृश्य, और थोड़ा बहुत आपको हम महाराज जी को भी सुना रहे हैं। जन्मांक दुःख वेळ मात्या पित्याचा अंतकाळ, हे धर्माची वेळ अति पवित्र। पुरुषाच्या जीवनात एकदाच येतो पर्व काळ, आई वडिलांचा अंत्यविधी। एका बाजूला लक्षात ठेवा, हा पर्व काळ आहे। चला, हा आयुष्यात एकदाच येतो, काही पर्व काळ तो पण एकदाच येतो। केला तोच काला जोग महाराजांनी केला, तोच मामासाहेबांनी केला, तोच या परिसरात म्हात्रे महाराजांनी केला, तोच सावळाराम महाराजांनी केला, तोच काला त्यांच्या आशीर्वादाने आपण करतोय। ही परंपरा आहे, लक्षात ठेवा। म्हणून तो का म्हणे, काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे। आणि म्हणून ज्या संतांनी हा मार्ग सांगितला त्या संतांचं भजन करा। भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, उपदोनिया पुढती येऊ। सख्या बहिणी वाटल्या पाहिजे, एक यमन एक शिवरांजनी। हाय हाय गोड म्हणायचं। चला, महाराज म्हणतात काळजी करू नका देवा, उपदोनिया पुढती येऊ। येऊ म्हणले आम्ही पुन्हा पुन्हा येऊ। हो, काय करू, काला खाऊ दही भात। खरं तर दही भात लोणी हे देवाने साधन ठरवलंय। याच्या मागचं साध्य वेगळं आहे बरं का। काय साध्य? अहो, देव जिथं चोरी करायचे तिथं शतपटीनं वाढायचं,
दही तूप लोणी. मग जिच्या घरी चोरी झाली तिच्याकडे जर शतपटीने वाढलं ती बोंबलल का माझ्या घरी चोरी झाली म्हणून. मग बोंबलायची कोण? जिला वाटायचं माझ्या घरी येणे चोरीला यावं, पण देव तिथं जात नव्हते. देव कुठेही जात नाही, लक्षात ठेवा. देवाला सगळं नीट लागतं. घर पाहोनी एकांताचे नवविधा नवभक्तीचे. ते घर असं एकांतात असलं पाहिजे, कळलं का? आणि शुद्ध असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे हे घर? बाहेरून कसंही असू द्या, कसंही असू द्या, पण आतून कसं पाहिजे? तुमच्याकडे चूल आहे ना? आता मी महाराजांकडे गेलो, चूल होती बाहेर. तर चुलीमध्ये भांडे स्वयंपाक केला की बाया ते भांडे घासतात, काळे काळे झालेले भांडे. मग ते भांडे घासून झाले का पुन्हा चिखलगारा करतात आणि पुन्हा त्या भांड्याला लावतात आतून. बाहेरून चिखल माती असली तरी चालतं, पण आतून कसं पाहिजे? मग या भांड्याचं असंच आहे. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार गोपार कुमारी चरित्राला महत्व आहे. म्हणून आजच्या दिवशी भगवंताचं चरित्र सांगायचं, लक्षात ठेवा. हो, पण कुठल्या भगवंताचं? अध्यक्ष असणारे विनोददादा ठाकरे रांगणोली यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्यांनी या ठिकाणी भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार या ठिकाणी येऊन महाराजांकडे तालांची जे काही असेल किंमत ते या ठिकाणी द्यायची आहे, त्यांना पावती मिळणार आहे. या ठिकाणी आपल्या या सोनाला इंडस्ट्रीचे प्रोप्रायटर महेंद्र शेठ जैन यांनी अंगणवाडीच्या दुरुस्तीसाठी संपूर्ण खर्च दिला. तसेच इथे मोफत चष्मे वाटपाचा काळ्याच्या महाप्रसादासाठी आपल्याला व्यवस्था केलेली आहे. ते आपल्या गाव ते रुद्राक्ष भगवान या ठिकाणी करसन ठाकरे पंढरीनाथ भगवान की जय. आता सर्व देणगीदार नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मांकाराय नमः शिवाय. आज हा आमचा सप्ताह श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर सरवलीपाडा सोनालीपाडा या दोन्ही पाड्यांच्या विद्यमाने आम्ही गेली 32 वर्ष या ठिकाणी आयोजित करीत असतो. या सप्ताहाच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की आमच्या गावचे 2 आणि मासेमारी नदीवर मासे मारण्यासाठी गेले होते, परंतु त्यांना त्यावेळेला आमच्या गावामध्ये एक छोटासा शिवमंदिर होता, तिथे गणपतीची मूर्ती नव्हती. परंतु त्या ठिकाणी गणपती बाप्पांना काय वाटलं की आपणही सरवली पाड्याला जावं, म्हणून त्यांच्या जाळ्यामध्ये गणपती बाप्पा पडले आणि सर्व ग्रामस्थांनी त्यांना मोठ्या श्रद्धेने आणून या ठिकाणी स्थापित केला. आणि या ठिकाणी जे पडीक आमचं पुरातन शिवमंदिर होतं त्याचा पुढे त्याच्यानं पुन्हा अशा प्रकारे काय केलेला जीर्णोद्धार करून आणि त्यांची प्राण प्रतिष्ठा आणि या ठिकाणी आयोजित केली. त्याच्यासाठी आम्हाला
आमचे गुरुवारी चिदानंद स्वामी सरस्वती चिंतामणी बाबा यांचं मार्गदर्शन लाभलं आणि एक आपल्या भिवंडी तालुका पोलीस स्टेशनमध्ये एक पोलीस म्हणून काम करणारे ज्ञानेश्वर महाराज ढाबले आज ते लातूरला आहेत, ते रिटायर होऊन गेलेले. या दोन व्यक्तींनी विभूतींनी आमच्या गावावर कृपा केली आणि त्यांनी हे सर्व घडवून आणलं आणि आम्हाला ग्रामस्थांना एकत्र करून आणि या सप्ताहाचं आम्हाला नियोजन करून दिलं. आणि तेव्हापासून आमच्या गावातले सर्व लहानपासून आबाळ वृद्धांपर्यंत सर्व ग्रामस्थांमध्ये जी की विचारसरणी निर्माण झाली ते आपल्याला भगवंताचा हा उत्सव अशाच प्रकारे साजरा करायचा आहे. आणि तो आज 32 वर्षे लहानांपासून थोरापर्यंत सर्व स्वतःला तनमन धनाने झोकून देऊन अत्यंत उत्कृष्टपणे ही सर्व आणि माझ्या जोडीला असणारी सर्व तरुण पोरं ही अशा प्रकारे उत्सव घडून आणतात. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं आजपर्यंत काही कमी पडलेलं नाही. जी ही गोष्ट कुठली कमी पडत असेल तर स्वतःहून येऊन सांगतात आम्हाला याच्यामध्ये काही सेवा आहे का ते आम्हाला द्या. मग कोणाला कोणती सेवा द्यावा, कोणाला कोणती सेवा द्यावा आमच्या पुढे प्रश्न पडतो. परंतु तरी सुद्धा सर्व लहान मोठे सर्व सहकार्य करून आणि या ठिकाणी हा कार्यक्रम घडून आणतात. म्हणून मी या सिद्धेश्वर शिवमंदिर सरवलीपाडा सोनालेपाडा सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो. अशाच प्रकारे यांचा सहकार्य सदोदित चालू राहून असाच उत्सव सतत चालत राहून ईश्वरचरणी प्रार्थना करू. च्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रभर फिरत असतो, परंतु शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतात आणि खेडेगावात होत नाही किंवा मोठ्या शहरांना जोडलेल्या खेडेगावात होत नाही असा गैरसमज आहे. पण आज या सोनाळे पाड्यामध्ये येऊन आणि सरवली पाड्यामध्ये येऊन आम्हाला असं वाटलं की खरंच ग्रामस्थांचा उत्सव कसा असावा, त्याला व्यापकता कशी असावी हे आम्हाला आज या गावामध्ये येऊन कळालं. इथल्या तरुणांचं सहकार्य, ग्रामस्थांचं मोलाचं मार्गदर्शन आणि सगळ्यांनी केलेलं नेटोप्याचं कार्य, इथल्या सर्व कार्यकर्ते मंडळींनी आपापल्या पद्धतीने केलेला सहभाग, मग कोणी सेवा असेल, कोणी समर्पण असेल, कोणी श्रद्धेनं केलेलं कार्य असेल, हे करण्याकरता जे उत्साही त्यांच्यामधला जो प्रेमाचा भाव, भक्तीचा भाव दिसला, तो भक्तीचा भाव वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो ऐकत असताना ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथराय, नामदेवरायांनी, भगवान महादेवांनी हे कार्य करण्याकरता त्यांना उदंड आयुष्य द्यावं, उदंड ऐश्वर्य द्यावं आणि उदंड आरोग्य द्यावं. का? कारण ऐश्वर्य, आरोग्य आणि आयुष्य याशिवाय माणसाच्या जीवनाची प्रगती नाही. ही कार्यकर्ता मंडळींनी याची भर त्यांच्या आयुष्यामध्ये पडावी आणि हा उत्सव दिवसेंदिवस असाच वाढत जावा अशी आपण महादेवाच्या चरणी प्रार्थना करूया. नमः पार्वती पते हर हर महादेव. आगरी समाज म्हणजे हा पूर्वीच्या काळामध्ये लोकांची म्हणजे वारकऱ्यांची थिंकिंग अशी होती की कोकणातल्या माणसांचा आहार भात आणि मासे, तरी सुद्धा हे इकडे कसे? तरी याचं कारण असं आहे, ज्ञानोबाराय ज्यांच्यावरती कृपा करायची ठरवतात ते जात बघत नाही. खरं तर आज कोकणातल्या दिंड्या आळंदीमध्ये आल्या की कोकणकरांचं वैभव आळंदीला दिसतं. लक्षात ठेवा, ही कोकणकर, भिवंडीकर, मुंबईकर सगळेच आगरी समाजाच्या लोकांना याचं श्रेय जातं. सगळ्या महिला एका साडीमध्ये दिसतील, पोशाखामध्ये दिसतील, डोक्याला वेणी दिसेल, कुंकू दिसेल. ह्या सगळ्या धर्माचं सांभाळण्याचं कार्य या आगरी समाजाने परमार्थाला स्वीकारल्यामुळे, परमार्थिक विचारांचा पगडा त्यांच्यावरती आल्यामुळे उत्तरोत्तर ही प्रगती त्यांच्याकडनं साहजिकच होणार आहे आणि धर्माचं कार्य याही पेक्षा मोठं होणार आहे अशी मी अपेक्षा बाळगतो. दिलं पाहिजे, कारण धर्मशास्त्र असं आहे, धर्मशास्त्र सांगतं एखादा उत्सव करण्याकरता श्रीमंत माणसं असतात, पण श्रीमंत सगळेच पैसे खर्च करून उत्सव करू शकत नाही. सगळ्यांचा हातभार लावावा लागतो. हा सप्ताह करणं म्हणजे गोवर्धन उचलण्यासारखं आहे. भगवान कृष्णाने गोवर्धन उचलला पण सगळ्यांनी काठ्या आपापल्या लावल्या. तसा सप्ताहाचा गोवर्धन हा गोवर्धन आहे, सगळ्यांनी उचलला तरच या सप्ताहाला व्यापक रूप प्राप्त होतं आणि ते या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मंडळींच्या माध्यमातून होतंय. म्हणून फार बरं वाटतं.